नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज आहे 12 जुलै 2024। तर बघूया हवामान अंदाज। बघा शेतकरी मित्रांनो, एक कमी दाबाचं क्षेत्र अरबी समुद्रात निर्माण होत आहे आणि बंगालच्या उपसागरात एका पाठोपाठ 3 कमी दाबाचे क्षेत्र निर्माण होण्याची शक्यता आहे। तसेच त्यानंतरही कमी दाबाचं क्षेत्र निर्माण होणार आहे, पण त्याचा अभ्यास झाला नसल्यामुळे त्याची डिटेल आपण पुढील व्हिडिओमध्ये देणार आहे। तर बघा, अरबी समुद्रात एक कमी दाबाचं क्षेत्र निर्माण होणार आहे आणि त्याचा प्रभाव कोकणात जोरदार स्वरूपाचा पाऊस पडणार आहे। मराठवाडा आणि विदर्भ हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस येत्या 13 तारखेला पडण्याची शक्यता आहे। पाऊस हा सर्वत्र नसणार आहे याची शेतकऱ्यांनी नोंद घ्या। मात्र 15, 16, 17, 18, 19, 20 तारखेला जोरदार ते अतिजोरदार मुसळधार स्वरूपाचा पाऊस येत्या 15, 16, 17, 18, 19 तारखेला छत्रपती संभाजीनगर, वैजापूर, कन्नड, सिल्लोड, फुलंब्री, खुलताबाद, पैठण, गंगापूर, शिर्डी, कोपरगाव, येवला, मनमाड, नाशिक, मालेगाव, जळगाव, धुळे, नंदुरबार, शेगाव, अकोला, अमरावती, नागपूर, गोंदिया, चंद्रपूर, वाशिम, नांदेड, लातूर, बीड, जालना या विभागात जोरदार ते अतिजोरदार स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता 15, 16, 17, 18, 19, 20 तारखेला आहे। नद्यांना, नाल्यांना, ओढ्यांना, छोट्या मोठ्या धरणांना पाणी येण्याची शक्यता आहे। तसेच नदीकाठच्या शेतकऱ्यांनी सतर्क राहावे ही विनंती आहे। तसेच मराठवाडा, विदर्भ, उत्तर महाराष्ट्रात जोरदार स्वरूपाचा पाऊस, तर मध्य महाराष्ट्रात मध्यम ते वाहुनी स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता पुढील 15, 16, 17, 18, 19, 20 तारखेला आहे याची शेतकऱ्यांनी नोंद घ्या। बंगालच्या उपसागरात एका पाठोपाठ 3 कमी दाबाचे क्षेत्र निर्माण होणार आहे आणि त्यांची दिशा विशाखापट्टणम ते काकीनाडा या किनारपट्टीपासून जाण्याची शक्यता तेलंगणा मार्गे मराठवाडा, विदर्भाच्या बॉर्डर लगत किंवा नांदेड जवळून मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र, गुजरातकडे जाण्याची शक्यता आहे। तिन्ही कमी दाबाचे क्षेत्र महाराष्ट्रातून जाण्याची शक्यता असल्यामुळे जोरदार ते अतिजोरदार स्वरूपाचा पाऊस महाराष्ट्रात पडण्याची शक्यता आहे। माझं नाव रवींद्र चांगदेव डमाळे, मुक्काम पोस्ट धोंदलगाव, तालुका वैजापूर, जिल्हा छत्रपती संभाजीनगर। धन्यवाद।